3:30च्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण भेटणार आहोत डोंबिवली पूर्व येथील अलंकार सोसायटीमधील रहिवाशांना। या सोसायटीच्या सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष वैद्य काका आपल्या बरोबर आहेत। नमस्कार काका। नमस्कार। या सोसायटीबद्दल थोडं सांगा। आमची सोसायटी ही 1967 मध्ये फॉर्म झालेली आहे आणि साधारणतः 1959 पासून सगळे लोक रहिवाशी आम्ही इथे राहायला आलेलो आहोत आणि आम्ही सर्व लोक इथे खूपच एकोप्याने राहतो आणि आमच्या इथे विविध कार्यक्रम आम्ही करतो। इकडे विशेषतः आम्ही 25-26 जानेवारी याचं औचित्य साधून आम्ही इकडे सांस्कृतिक कार्यक्रम करतो। त्यामध्ये छोट्या मुलांचे काही विविध कार्यक्रम होतो, स्पर्धा होतात आणि काही नाट्यछटा वगैरे आम्ही केल्या जातात। खूप चांगले आणि 26 जानेवारी या दिवशी आम्ही एकत्र सहभोजन केलं जातं। इकडे सहभोजन सुद्धा होतं। हो। याच्याशिवाय सांस्कृतिक उपक्रम कोणकोणते राबवता? सांस्कृतिक उपक्रमामध्ये आम्ही मध्यंतरी एकदा आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केला होता किंवा इतरांसाठी आम्ही आमचे ब्लड ग्रुप आमच्याकडे फॉर्म आहे केलेला आहे की कोणाला मदत लागली तर आम्ही सर्व त्याने एकत्र येऊन आम्ही सगळे मदत करतो लोकांना। धन्यवाद काका। सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अलंकार सोसायटीमध्ये आज आपण सुरुवात करतोय आपल्या आवडत्या कार्यक्रमाला साडेमाडे। सर्वात पहिल्यांदा वाटूया टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि हे 3 टोकन्स निवडण्यासाठी मी रमणीला इथं बोलवलंय। रमणी, मला यातली 3 टोकन्स काढून दे। डोळे मिटून द्यायचे, दे लवकर, एक एक दे। 1 2 3। रमणीने माझ्याकडे 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 47। अभिनंदन। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 4। अभिनंदन। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 33। अभिनंदन। हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपले 3 स्पर्धक आपला पहिला अंदाजे किती हा राऊंड खेळण्यासाठी उत्सुक आहेत। पण त्या अगोदर या राऊंड विषयी थोडंसं जाणून घेऊयात। या राऊंड मध्ये आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत एक वस्तू, ज्या वस्तूची तुम्हाला बाजारातील किंमत सांगायची। जर तुम्ही अचूक किंवा त्याच्या जवळपासची किंमत सांगितली तर ती वस्तू तुम्हाला भेट म्हणून मिळणार। पण त्याच्यासाठी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण आजमावणार आहोत नशिबाचे फासे। ज्याला अधिक अंक मिळतील तो पहिल्यांदा बोली लावेल। इतका सोपा गेम आहे हा। पण त्या अगोदर थोडंसं तुमच्याविषयी जाणून घेऊयात। आपलं नाव? सो हेमांगी सुनील नाडकर्णी। नाडकर्णी ताई, आपण काय करता? मी घरी क्लासेस घेते। क्लासेस घेता? घरी कोण कोण असतं? मी, मिस्टर, मुलगी आणि सासू। घरी कामात कोण मदत करतं? सासूबाई। त्या आल्या तिथे? हो, आल्यात ना। नमस्कार काकी। मला सांगा, डोंबिवलीत राहताना कोणता प्रश्न तुम्हाला सारखा उद्भवतो? पाणी आणि लाईट। लाईट दोन्हीची खूप ओरडाओरड इकडे। काय असतं शेड्यूल इकडे? शेड्यूल शुक्रवार शनिवार पाणी नसतं आणि दिवसातनं 6 तास लोड शेडिंग। हां, मग शुक्रवार शनिवार पाणी नसतं त्यावेळेस मग तुम्ही काय मॅनेजमेंट ठरवता? आम्ही पहिले गुरुवारी भरून वगैरे ठेवतो, असं करतो। पण मला सांगा, घरामध्ये पाणी भरण्यासाठी किंवा ह्या लाईटच्या बचतीसाठी तुम्ही काय मदत मागता दुसऱ्यांना? हां, पाणी कमी वापरा असं। नमस्कार, आपलं नाव? हर्षदा कुलकर्णी। हर्षदा, तू काय करतेस? मी 10वीची परीक्षा दिली आहे। अच्छा, 10वीची परीक्षा दिली आहेस, म्हणजे आता तुझ्याकडे भरपूर मोकळा वेळ आहे। हो। मग मला सांगा, आता तुमच्या इथे डोंबिवलीमध्ये पाण्याचा आणि विजेचा खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे। मग तुझा दिवस कसा घालवतेस तू लाईट नसते तेव्हा? मैत्रिणींबरोबर फिरण्यात वगैरे फिरण्यात? हां। भर दुपारी एवढ्या उन्हाचं फिरतेस? नाही, मग आम्ही एकत्र जमून टाइमपास वगैरे थोडाफार। काय असतं टाइमपास म्हणजे नक्की काय करता? गप्पा किंवा इतर टाइमपास वगैरे असंच, इन जनरल टाइमपास। पण मग कधी कधी काय होतं ना की तुला आवडत्या नटाचा, ऋतिकचा किंवा शाहरुख खानचा वगैरे असा पिक्चर लागलेला असतो जो तू आनंदाने बघत असतेस आणि अशा वेळेस एकदम लाईट जाते, त्यावेळेस काय करतेस? काय करणार मग, तेव्हा काही करू शकत नाही, खूप राग आला तरी पण। तुझी एक इमिजिएट रिॲक्शन असते, ती काय असते? एकदम खूप चिडचिड होते। कुणावर? लोड शेडिंगचे, म्हणजे MSEB वाल्यांवर जास्ती सगळ्यात, कारण लोड शेडिंग होतं आणि एकदम मूड असतो, लिंक जाते, त्यामुळे त्यांच्यावर। नमस्कार, आपलं नाव? विभा दोशी। मला सांगा, या वीज आणि पाण्याच्या प्रश्नाला तुम्ही कसं सामोरे जाता? ॲडजस्ट करतो। ॲडजस्टच करता? पण तुम्ही मूळच्या मराठी आहात? नाही, मग गुजराती। गुजराती आहे? किती वर्ष झाली महाराष्ट्रात येऊन? 22 साल हो गए। दोशी काकू, मला सांगा,
की तुम्ही गुजरातच्या आहे मूळच्या आणि आता इथं महाराष्ट्रात राहताय, तर मग इथं या सोसायटीमध्ये तुम्हाला घरच्यासारखंच वाटतं हो आणि इथल्या सगळ्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होता. हो. आपले तिन्ही स्पर्धक अंदाजे किती हा आपला पहिला राऊंड खेळण्यासाठी उत्सुक आहेत, पण त्या अगोदर आजमावूयात नशिबाचे फासे. नशिबाचे फासे पहिल्यांदा टाकतायत नाडकर्णीताई. नाडकर्णीताईंना मिळाले 3 अंक. बघूयात हर्षदाला किती मिळतात. हर्षदाला मिळाले 2 अंक. दोषी काकींना मिळाला 1 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावतील नाडकर्णीताई, त्यानंतर हर्षदा आणि सर्वात शेवटी दोषी काकी. आणि बोली लावण्यासाठी त्यांचं आजचं प्रॉडक्ट आहे ब्लेंडर विथ चॉपर. हा एक सुंदर ब्लेंडर आणि चॉपर आहे. यामध्ये ब्लेंडिंग आणि चॉपिंग तुम्ही सहजरित्या करू शकता. त्यासाठी यात पॉवरफुल 300 वॅटची मोटर बसवलेली आहे. या ब्लेंडर विथ चॉपरची पहिल्यांदा किंमत सांगणार आहेत नाडकर्णीताई. तुमचा अंदाज सांगा. 1900 2000 1900 किंवा 2000. एक किंमत सांगावी लागेल. 2000 पर्यंत. 2000. बाकीच्यांना काय वाटतंय किती? 1900. पाठीमागे 1500. 2250. इकडे 1500. काकी तुम्हाला काय वाटतंय? 2000. 2000. 1200. 1500. तुमचा अंदाज? 2च. 2000. ठाम एकदम तुम्ही तुमच्या मतावर. लिहायची ही किंमत. चला तर मग फिक्स करूया. या ब्लेंडर विथ चॉपरची किंमत नाडकर्णी त्यांनी सांगितली 2000 रुपये. पाहूयात हर्षदा किती सांगते. 1500. 1500 रुपये. हां. तुला वाटते 1500 रुपये असेल? अंदाज. पाठीमागे 1500. 1500. 1700. 3000. इकडे 2000. ठाम. अजून अंदाज? 1900. 2250. 1750. हर्षदा तुला काय वाटतंय? 1500. 1500. त्याच्या अगोदर घेतलास कधी ब्लेंडर? नाही, मला काहीच माहित नाही. तुला काहीच माहित नाही. कधी खरेदीला जातेस बाहेर? नाही, अशा तर गोष्टींची नाही अजून नाही, तरी. म्हणजे असल्या काय आपल्याला गरज नसते ना असल्या वस्तूंच्या खरेदीची. आई बोलली तरी आपण जात नाही. शेवटचा अंदाज सांग. 1500. 1500. हो. ठाम एकदम. हो, असं वाटतं. 10वीच्या पेपरमध्ये जशी उत्तर लिहिलीस ना तशी आता इथं किंमत लिहून टाक. हर्षदाने या ब्लेंडरची किंमत सांगितली 1500 रुपये. पाहूयात दोषी काकी किती सांगतात. 2500. 2500. 500. बाकीच्यांना काय वाटतंय? 1700. इकडे 2200. 2200. 3500. 2500. 2500. ठाम. फिक्स. फिक्स. लिहायची ही किंमत. हा. लिहा तर मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या ब्लेंडर विथ चॉपरची किंमत सांगितलेली आहे. नाडकर्णी त्यांनी सांगितलेली किंमत आहे 2000 रुपये. हर्षदानी सांगितलेली किंमत आहे 1500 रुपये. तर दोषी काकींनी सांगितलेली किंमत आहे 2500 रुपये. पाहूयात या ब्लेंडर विथ चॉपरची नक्की किंमत किती येते. थोडी काळजी वाटते? कुणाला मिळेल? भीती, उत्सुकता? बघायचं. चला तर पाहूयात. या ब्लेंडर विथ चॉपरची किंमत आहे 2195 रुपये. म्हणजे जवळची बोली लावली होती नाडकर्णी ताईंनी, त्यामुळे हा चॉपर मिळतो त्यांना. अभिनंदन ताई, तुम्हाला हा ब्लेंडर विथ चॉपर मिळालेला आहे. डोंबिवलीमध्ये विजेचा प्रश्न खूप आहे. आता त्याचं शेड्यूल तुम्हाला माहिती आहे, तर त्या शेड्यूलला गृहीत धरून याच्यावर कोणता पहिल्यांदा पदार्थ बनवणार सांगा. पावभाजी. मला पावभाजी खूप आवडते. तुम्ही नक्की मला बोलवा. चालेल. नक्की बोलवा. हो. आणि या चॉपर मधून तुम्ही पावभाजी तयार करणार आहात. चालेल. नक्की. हो. आपल्या पहिल्या अंदाजे किती राऊंडच्या विजेत्या ठरल्यात नाडकर्णी ताई. त्यांना मिळाला ब्लेंडर विथ चॉपर. याच्यानंतर आपण सुपर मार्केट राऊंडकडे वळणार आहोत. पण आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या राऊंडकडे, म्हणजे सुपर मार्केट राऊंडकडे. आणि त्यासाठी आपल्याला निवडायचे आहेत 3 नवीन स्पर्धक. आणि हे निवडण्यासाठी मी इथं 3 मित्रांना बोलवलं आहे. मला एक एक टोकन्स काढून द्या. प्रत्येकाने एक एक द्यायचं. 1 2 3. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. पाहूयात कोण आहेत 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 24.
अभिनंदन. थँक्यू. दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 23. अभिनंदन. आणि आपल्या तिसऱ्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 5. अभिनंदन. हे आहेत आपले 3 भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. सुपर मार्केट राऊंड खेळण्यासाठी आपली पुरुष मंडळी एकदम सज्ज झालीत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूयात. नमस्कार, आपलं नाव? मी शिवदत्त आठले, इकडे दत्ता काका म्हणतात सगळे लोक. दत्ता काका सगळेजण म्हणतात. दत्ता काका, आपण काय करता? मी एस टी महामंडळात भिवंडी डेपोमध्ये मेकॅनिकचं काम करतो. बरं, म्हणजे एस टी महामंडळात ते तुम्ही. मग तुमच्या जरा जॉबबद्दल सांगा ना, कशा पद्धतीचं ते असतं? गाड्यांचा मेंटेनन्स करणे, त्याचप्रमाणे काही सामान आणणे, रिपेअरचं सामान दुरुस्तीला पाठवणे आणि दुरुस्तीला त्याला आमच्याकडे परत आणणे, असं काम स्वरूपाचं असतं माझ्याकडे. बरं, घरी कोण कोण असतं? घरी बायको, एक मुलगी आहे आणि आई वडील सोबत असतात. एकंदर 5 माणसं घरामध्ये. बरं, पण मग हे सगळं तुम्ही मॅनेज करता कधी खरेदीला बाहेर गेल्यावर 5 जणांना? कधी जमलं तर तशी वेळ आली तरच करतो, अन्यथा नाही. असं अन्यथा नाही, म्हणजे खरेदीला जास्त अनुभव शक्यतो नाही, पण शक्यतो मग आता नाही. या सुपर मार्केट राऊंड मध्ये पाहूया. तुम्हाला खरेदी करायची आहे. बघूया आता जसं जमेल तसं. जमेल खरेदी? जमेल. घ्या. नमस्कार, तुझं नाव? वैभव दीक्षित. वैभव, तू काय करतोस? डिप्लोमा डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये. हां. कुठला विषय आहे? इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. पण मग काय घरी कोण कोण असतं? आई, बाबा, भाऊ आणि आजोबा. बरं, मला सांग, आई तुला सारखं काम करायला सांगते? नाही मग काय दादाला? नाही आजोबांना कधीतरी. आजोबा म्हणजे काय करतात? पण मला एक सांग, तू जातोस किराणा मालाच्या दुकानात खरेदी करायला? नाही कधीतरीच जातो. कधीतरीच जातो, सारखं जात सारखं नाही नाही. जात. पण मग तुम्ही कॉलेजला जाताना तुझी कॉलेजची खरेदी जरी तू करत असशील ना? हो. काय काय असतं बेसिक? पट्टी, पेन्सिल, असलंच सगळं अभ्यासाचंच. हां, कॉलेजमध्ये दुसऱ्या पण गोष्टी असतात रे. कंटेनर वगैरे घ्यायला जातो. ते तुमचं सगळं ड्राफ्टर वगैरे असतो, ते पण तू घ्यायला जातोस. पण मग याच्यामध्ये तू दुकानदारांशी कधी भांडतोस का, की नाही नाही हे खूप महाग आहे तुमच्या दुकानात वगैरे असं? भांडलोय, भरपूर वेळा भांडलो. आपण काय करता काका? मी एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ह्या गव्हर्नमेंटच्या मध्ये ऑफिसर आहे तिकडे मी. या. बरं, मागाशी तुमची ओळख झालेलीच आहे. हो, बरोबर आहे. वैद्य काका, मला सांगा की घरी कोण कोण असतं? घरी मी, माझी मिसेस, मुलगा आणि मुलगी, 4 जण आम्ही असतो. मग घरी खरेदीचं काय? नॉर्मली मिसेस खरेदी करते, हां. पण कधी शनिवार किंवा रविवारी आम्हाला सुट्टी आहे, तेव्हा मला जायला लागतं केव्हा तरी. जायला लागतं बरोबर ते खरेदीसाठी का त्यांच्या सोबत? सोबत जायला लागतं. सोबत जायला सोबत लागतं. जायला लागतं. पण मग ते कधी कंटाळवानं वाटते का तुम्हाला? कंटाळवाणं, प्रचंड कंटाळवाणं वाटतं, पण त्याला इलाज नसतो त्याला. का पण ते कंटाळवानं का वाटतं? नाही, ती स्त्रियांची खरेदी म्हणजे एक व्याप असतो मोठा, आपल्याला ताटकत राहायला लागतो, त्याला काही इलाज नसतो त्याला काय. मग अशा वेळेस तुम्ही काय करता? नाही, अशा वेळी नॉर्मली माझा जो छंद आहे की विविध गाणी वगैरे ऐकणं वगैरे, तर एखाद्या मॉलमध्ये गेला असता तिकडे सीडीज वगैरे बघणं, जुन्या गाण्याची खरेदी करणं, यात मी माझा वेळ करतो आणि याची इकडे खरेदी चालू असते. बघूयात आपले 3 स्पर्धक आता कशी खरेदी करतायत ते. धन्यवाद. तुम्हाला सुपर मार्केट राऊंडमध्ये 1 मिनिटामध्ये खरेदी करायची आहे तुमच्या समोर असलेल्या किराणा मालाच्या साहित्याची, आणि तीही मी सांगेल एवढ्या किमतीची. जर तुम्ही खरेदी अचूक केलीत किंवा मी सांगितलेल्या किमतीच्या जवळपास जाणारी खरेदी केलीत, तर तुम्ही खरेदी केलेल्या सगळ्या वस्तू तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आणि तुम्ही जाणार जॅकपॉट राऊंडला. पण लक्षात ठेवा, ही सगळी खरेदी तुम्हाला 1 मिनिटामध्ये करायची. तयार? मग येस, तयार. आज तुम्हाला खरेदी करायची आहे 1100 रुपयाची आणि तुमची वेळ चालू होती आता 3:30. 1100 रुपयापर्यंतची खरेदी करायची तुम्हाला. सावकाशपणे विचार करून खरेदी करा. फक्त 30 सेकंद झाली आहेत आत्ताशी. जर अधिक साहित्य वाटत असेल तर तुम्ही कमी सुद्धा करू शकता. 3:30. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. दत्ता काकांनी केलेली खरेदी आहे 435 रुपयांची. त्यानंतर वैभवनी केलेली खरेदी आहे 923 रुपयांची. वैद्य काकांनी केलेली खरेदी आहे 1189 रुपयांची. 1100च्या आमच्या लिमिटच्या जवळ ते पोहोचलेले आहेत, त्यामुळे या राऊंडचे ते विजेते ठरतात. अभिनंदन काका. काका,
काकूंबरोबर खरेदी करून करून तुम्ही सुद्धा अचूक खरेदी करायला शिकलात. नक्कीच मला त्याचा अभिमान वाटतो त्यामध्ये. अभिमान वाटतो नक्कीच. आणि आता काकू नाहीये तिथे, हो नाही ते काय त्या करणार? बाहेर गावी गेले. बाहेरगावी गेले ते. पण मग आता त्यांना आनंद वाटेल ना. नक्कीच तिला सांगायला लागेल मला की आम्हाला जी खरेदी मी केलेली आहे तू काय करू विसरली त्यामुळे तुमचा त्रास पण थोडा कमी झाला ना. थोडं नक्कीच कमी झाला. हो म्हणजे नक्कीच. जायचा त्रास जायचा त्रास का असतो मला नक्कीच. सांगा, या प्रॉडक्ट्स पैकी कुठलं प्रॉडक्ट तुम्हाला वापरायला आवडेल? मला ह्या सर्व पदार्थांपैकी एक कंडेन्स मिल्क जे आहे ह्याचा मला निश्चितच मला मिसेस सांगता येईल की त्याची खीर बनव आणि सगळ्यांना आपण तुम्ही सुद्धा यात सामील व्हा असे माझे तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद काका, अभिनंदन धन्यवाद. तुम्ही हा राऊंड जिंकल्याबद्दल आणि धन्यवाद. जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू धन्यवाद. आपले दोन्ही राऊंड झालेले आहेत, पण आता जॅकपॉट राऊंड सुद्धा सुरू करायचा आहे. आपल्या अंदाजे कितीच्या विनर नाडकर्णी ताई आणि त्याचबरोबर सुपर मार्केट राऊंडचे विजेते वैद्य काका हे दोघंही खेळणार आहेत जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंडमध्ये यांना मिळवायचा आहे खजिना, आणि जर अचूक खजिना मिळवायचा असेल तर पहिल्यांदा अचूक चावी निवडायला पाहिजे. तुमच्यासमोर असणार आहेत 2 चाव्या, त्यापैकी एक चावी तुम्हाला निवडायची. पण ही संधी कोणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आपण खेळतोय 1 मिनिटाचा गेम. आणि आजचा 1 मिनिटाचा गेम असा आहे की तुमच्याबरोबर आहेत पाण्याने भरलेल्या बाटल्या. या बाटलीमधलं पाणी तुम्हाला त्या झाकणाने ग्लासमध्ये ओतायचं आहे. जो सर्वाधिक पाणी ओतेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. दोघेही तयार? येस. सगळेजण तयार? सुरुवात करायची? 3:30. एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे. पाहूयात कोण ठरलंय विजयी. निकाल तुमच्या समोर आहे. नाडकर्णी ताईंना मिळाली संधी 2 चाव्यांपैकी एक चावी निवडण्याची. नाडकर्णी ताई कोणती चावी निवडणार, हिरवी की लाल? हिरवी. हिरवी. बाकीच्यांना काय वाटतंय? लाल. 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 हिरवी. लाल. हिरवीच. लाल. नाही, आवडता रंग कुठला, हिरवा का लाल? हिरवा. हिरवा, म्हणून हिरवी चावी निवडा. नाडकर्णी ताईंनी निवडले हिरवी चावी, त्यामुळे वैद्य काकांना मिळते लाल चावी. ओके थँक्यू. बघूयात कोणत्या पेटीत दडलाय खजिना. तुमच्या पेटीत काय आहे? या पेटीत काय आहे तुला माहिती करून घ्यायचंय. हो. बघायचं मग या पेटीत काय आहे ते. चला तर मग बघूयात. साडेमाडेतीनच्या आजच्या भागाच्या उपविजेत्या ठरल्यात नाडकर्णी ताई. त्यांना मिळाल्यात पेन्सिल्स. अभिनंदन ताई. थँक्यू. मला सांगा, आता या पेन्सिलचा वापर काय करणार? मी ट्युशनमध्ये मुलांना शिकवण्यासाठी करेन. शिकवण्यासाठी करणार. मग त्याचा काही मुलांना पण देणार? हो देईन ना. आणि मग मुलगीनं मागितलं तर? नाही, तिला आता पेन आहे. तिला पेन देणार. म्हणजे पेन्सिलचा काहीच वापर नाही. नाही, आहे ना वापर. बर. मग मला सांगा, कसं वाटलं 3:30 खेळून? एकदम गंमत, मजा वाटली. मजा वाटली. असा आनंद कधी घेतला होता? नाही, पहिल्यांदाच. पहिल्यांदाच घेतलात तुम्ही. अभिनंदन ताई. थँक्यू. आमच्यासोबत खेळल्याबद्दल आभारी आहे.